नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी भारताच्या अधिक मजबूतीकरणाची. ती म्हणजे येत्या जुलै महिन्याच्या अखेरीस भारतामध्ये 5 राफेल विमानं दाखल होत आहेत आणि याच्यातलं पहिलं विमान 29 जुलैलाच अंबाला इथल्या एअरफोर्स स्टेशनवर दाखल होत आहे. फ्रान्सहून राफेल विमानं भारतानं घेतली आहेत आणि त्यातली पहिली खेप पहिल्या टप्प्यातली 5 विमानं भारतात येत आहेत. त्यामुळे भारत आणि चीन दरम्यान जी सध्या तणावाची पार्श्वभूमी निर्माण झाली, परिस्थिती निर्माण झाली, त्यावर भारताची बाजू आता मजबूत होणार आहे. शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक. सर, भारताची ताकद मजबूत होणार आणि लक्षवेध पण अचूक. निश्चितच अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची ही घडामोड आहे आणि 29 जुलैला 5 राफेल विमानांचा ताफा हा आपल्या हवाई दलामध्ये फॉर्मली म्हणजे अधिकृतरित्या हा आपल्या याच्यामध्ये इंडक्ट होणार आहे आणि याच्यामुळे आपली हवाई दलाची ताकद जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. विशेष म्हणजे ही जी डिलिव्हरी आहे अशा वेळेला होती आहे की अद्यापही भारत आणि चीन यांचा LAC वरचा जो संघर्ष आहे तो निवळलेला नाहीये. नुकतंच जे काही सॅटेलाइटचे चित्र येत आहेत त्यानुसार फिंगर 5 पासून अद्यापही चीन मागे जायला तयार नाही आहे. जी आपली मोठी डिमांड आहे तेपसंग क्षेत्रावरनं देखील चीन माघार घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे आणि नुकतंच केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी पण सांगितलं आहे की ज्या चर्चा भारत आणि चीनमध्ये चाललेल्या आहेत त्याच्यातनं नेमकं काय बाहेर येईल आणि चीन खरंच माघारी जाईल का याची खात्री नाहीये. हॅलो, त्यामुळे मला असं वाटतं एवढंच नाही तर संरक्षण मंत्र्यांनी दौरा केल्यानंतर सुद्धा त्यांनी जे विधान केलंय ते सूचक विधान आहे आणि या सगळ्यामुळे 5 राफेल विमानं पहिल्या टप्प्यात भारताच्या एअरफोर्समध्ये सहभागी होत आहेत. ही निश्चितच चांगली बाब आहे. भारतीय हवाई दलाची ताकद आणखीन वाढवणारी बाब आहे. आणि एक मोठी बातमी आपल्या हाती येते ती म्हणजे महाराष्ट्रातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सुद्धा आता आपली परीक्षा रद्द करावी अशा प्रकारची आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर परीक्षा रद्द न केल्यास निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचाही इशारा दिला. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं सावट मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा ही परिस्थिती आहे. ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. ज्योत्स्ना, आक्रमक झालेले दिसतात विद्यार्थी संघटना वैद्यकीय क्षेत्रातल्या. कारण मिलिंद, आपण बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता आणि आता आपण कोल्हापूर बघितलं, सांगली बघितलं, नागपूर बघितलं, पुणे बघितलं, त्या ठिकाणी सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. अशामध्ये जे रेसिडेंट डॉक्टर आहेत, जे शिकाऊ डॉक्टर आहेत, ते सध्या ड्युटी करत आहेत आणि त्या ड्युटीमुळे त्यांना अभ्यासासाठी तेवढा वेळ मिळत नाहीये. मग ती त्यांची कोरोनाची ड्युटी आणि त्याचसोबत मग त्यांचा अभ्यास याची सांगड घालणं त्यांच्यासाठी खूप मुश्किल होत आहे आणि यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला आणि सरकारकडे मागणी केलेली की एक्झाम आमच्या रद्द करा. पण ती आता मागणीकडे सरकार आणि प्रशासन यांनी जास्त लक्ष घातलं नाही. त्याच्यामुळे मेडिकल स्टुडंट वेलफेअर असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे आणि अशी मागणी केली आहे की एक्झाम रद्द करा, अदरवाईज मग आम्ही संपावरती जाऊ म्हणून बेमुदत संपावरती जाऊ असं सांगण्यात आलंय. ज्योत्स्ना, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. या निवासी डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे वैद्यकीय परीक्षाच रद्द करा आणि तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. पाहूयात मुख्यमंत्री यावर काय उत्तर देतात ते. वळूयात आणखीन एका मोठ्या बातमीकडे, ती म्हणजे कोरोनाच्या संदर्भातली मानवी लस जी आहे त्या संदर्भातल्या भारतातल्या चाचण्या सुद्धा सुरू झालेत. ही आपल्याकरता अतिशय दिलासादायक बाब. एम्स रुग्णालयात चाचणीचा पहिला टप्पा अतिशय जलद गतीनं सुरू झाला असून 2 टप्प्यात या लसीची चाचणी होणार आहे. टोटल सैंपल जो इनिशियली है ट्रायल का सारे सेंटर्स को मिला के वो 1125 हेल्दी वॉलंटियर्स का है, जिसमें से 375 जो है वो फेज़ 1 में स्टडी किए जाएंगे. एम्स दिल्ली में 100 हेल्दी वॉलंटियर्स रिक्रूट की जाएंगे और फेज़ 2 में जब हम आगे जाएंगे, जब पता चलेगा कि फेज़ 1 में ये वैक्सीन जो है
ये सेफ है, तब फेज़ 2 में जो है उसमें हम 750 लोग रिक्रूट करेंगे और इसकी एज लिमिट थोड़ी ज़्यादा है, 12 साल से लेके 65 साल तक। ये फेज़ 2 स्टडी है। त्यामुळे नागपूरमधल्या गुल्लेरकर हॉस्पिटलसह देशभरातल्या एकूण 12 रुग्णालयांची यासाठी निवड करण्यात आली आणि पहिल्या टप्प्यातली चाचणी सुरू झाली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। ऑक्सफर्डच्या फेज 1 आणि 2 या चाचणीचे आता निकाल आलेत। हे सुद्धा आहे कोरोनाच्या लसी संदर्भात ही लस सुरक्षित आहे आणि प्रतिकार क्षमता वाढवणारी आहे असं ऑक्सफर्डनं म्हटलंय। लॅन्सेटमध्ये या संदर्भातला एक अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला। या अहवालामध्ये 18 ते 55 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये ही जी लस आहे त्यामुळे प्रतिकार क्षमता वाढली असं ऑक्सफर्डचं म्हणणं आहे। एप्रिलमध्ये जवळपास 1077 जणांवर ऑक्सफर्डच्या वतीने हा प्रयोग करण्यात आला होता। कोरोनाच्या विरोधात प्रतिकार क्षमता निर्माण झाल्याची ऑक्सफर्डची माहिती आहे आणि ब्रिटनने या लसीचं 100 मिलियन डोस यापूर्वीच विकत घेतले। कोरोनाच्या संदर्भातली एक महत्त्वाची आणि तमाम मुंबईकरांकरता एक दिलासादायक बातमी ती म्हणजे मध्य मुंबईमध्ये कोरोनाचा जो प्रकोप आहे तो कमी होतोय असं वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनीच म्हटलं आहे। मध्य मुंबई आणि अहमदाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होईल आणि ती होते सुद्धा आहे। पुढच्या काळात आणखीन घट होईल असं म्हटलंय ICMRनं। मध्य मुंबईतल्या गेल्या काही काळातल्या उच्चांकानंतर आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होईल आणि त्यामुळे मुंबईकरांना ही निश्चितच दिलासादायक अशा प्रकारची बातमी। आपण वॉर्डच्या काही आकडेवारीवर नजर टाकूया ज्यामुळे आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं ICMRनं हे सांगितलेलं आहे आणि ते आकडेच काय बोलतायत ते आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल। ई वॉर्ड भायखळा एका दिवसातली वाढ आहे फक्त 38, एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आहे 3949। जी दक्षिण वॉर्ड अर्थात वरळी ते प्रभादेवी एका दिवसातली वाढ आहे फक्त 41, पॉझिटिव्ह रुग्ण आहेत 4502। जी उत्तर वॉर्ड म्हणजे जो गेल्या काही काळातला मोठा हॉटस्पॉट होता दादर माहीम धारावी एका दिवसातली वाढ फक्त 48 आहे आणि एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत 6079। एफ दक्षिण वॉर्ड म्हणजे परळ एका दिवसातली वाढ आहे 56, एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आहे 5021। तर एफ नॉर्थ म्हणजे माटुंगा वडाळा सायन हा सगळा भाग इथे एका दिवसातली रुग्णसंख्या वाढ आहे 40, पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आहे 4090। तर एच पूर्व वॉर्ड म्हणजे त्याचा काही भाग एच पूर्व वॉर्ड सगळा नाही तर त्याचा काही भाग प्रामुख्याने वांद्रे इथला एका दिवसातली कोरोना रुग्णाची वाढ आहे फक्त 14। सध्या इथे 3889 हे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि पुढच्या काही काळात ही संख्या कमी होईल असा विश्वासही व्यक्त केला जातो। Some states in the south, I think Ahmedabad also is showing a decline. The central part of Mumbai is also seems to be showing a decline. But you will have to look at it over the... See, the other important issue which I would like to stress is that having hit the peak and come down does not mean that you have to let our guard down. In many cities, not only in India but in the world, especially in US, when people have felt that the peak is over and suddenly they have started, not doing social distancing, not wearing masks and things like that, there has been a spike of cases. तर मुंबईच्या महापौरांनी विरोधक कितीही टीका करत असले तरी ICMRनं सांगितलेली आकडेवारी सगळ्या मुंबईकरांकरता आमच्याकरता दिलासादायक असल्याचं मुंबईच्या महापौरांनी म्हटलं। मुंबईकरांना आनंद वाटेल आता ही अशी बातमी की ICMRनं जाहीर केलंय मध्य मुंबईमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा कमी होतोय आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर मुंबईच्या महापौर आहेत किशोरीजी पेडणेकर। त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया कारण त्या स्वतः सातत्यानं या फील्डवर उतरत होत्या आणि जात होत्या लोकांमध्ये, त्यामुळे या क्षणाला तुमची भावना काय आहे? माझी दोन प्रकारे भावना आहे। एक तर आनंद होतोय की आपण सर्व मिळून मुंबईकर, महानगरपालिका, राज्य सरकार आणि मीडिया पण आमच्या ह्याच्यात होता, हे सगळे मिळून आपण कोरोनाला हरवण्यासाठी जे प्रयत्न करतो त्याला कुठेतरी यश येताना दिसतंय। जसं क्रिकेटमध्ये थर्ड एम्पायर असतो तसं हे WHOनी आम्हाला दिलेलं हे सर्टिफिकेट आहे। त्यामुळे दोन बाजूनी आनंद होतोय। एका बाजूला विरोधक गळा काढतायत, ह्या प्रकारे वाढलाय त्या प्रकारे वाढलाय, असं होतंय आणि तसं होतंय, पण तेच जी WHO मान्यता प्राप्त आणि ICMR जी मान्यता प्राप्त आहे की ज्याला काही दुसरा अपील होऊ नाही शकत, अशा लोकांनी कबूल केलंय की मुंबईमध्ये
मध्य मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात येतोय, बऱ्यापैकी त्याला कंट्रोल करण्यामध्ये मुंबई यश. जाऊयात थेट नागपूरला. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग वाढू लागताच आयुक्त तुकाराम मुंढे आता रस्त्यावर उतरलेत आणि विविध प्रकारच्या कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी त्यांनी पुन्हा एकदा सुरू केली आहे. कोविड नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा त्यांनी उगारला आहे. नागपुरातल्या गांधीबाग चौकामध्ये कोविडच्या बद्दल दिशानिर्देशाचं पालन न करणाऱ्यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलीच समज दिली. दुकानदारांवर सुद्धा त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. आणि आता एक मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी, काहीशी जिव्हाळ्याची, ती म्हणजे ऐतिहासिक सिद्धार्थ महाविद्यालयाची सध्या मोठी दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. या महाविद्यालयाच्या इमारतीला अनेक ठिकाणी टेकूसुद्धा लावण्यात आले आहे. आणि ज्या सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती, त्या सिद्धार्थ महाविद्यालयात ठिकठिकाणी पाणी गळू लागलं आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज या महाविद्यालयाची पाहणी केली. दरेकर हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. तसंच महाविद्यालयाच्या कामासाठी 8 कोटी रुपये लागणार आहेत, पण ते राज्य सरकार देत नाही असा आरोप यावेळेला दरेकर यांनी केला. नव्या गाड्या खरेदी करण्यासाठी पैसा आहे, पण महाविद्यालयासाठी नाही असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर तोंडसुख सुद्धा घेतलं. राम मंदिराचं भूमिपूजन येत्या 5 ऑगस्टला अयोध्येमध्ये होणार आहे. आधीच राज्यामध्ये राजकीय रामायणाची पायाभरणी झालेली आहे. राजकारणासाठी अयोध्येत जात नाही असा भाजपच्या जिव्हारी लागणारा टोला शिवसेनेनं लगावला आहे. तर शरद पवार यांची राम मंदिरासंदर्भातली भूमिका वेगळी असू शकते असंही सेनेनं म्हटलंय. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं मंदिर साकारण्याची आता वेळ आली आहे, पण नेत्यांनी त्यांच्या राजकीय मर्यादा ओलांडायला सुरुवात केली. उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या भूमिपूजनाचं निमंत्रण मिळालं नसल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. मात्र उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही, ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही गेले याची आठवण राऊतांनी करून दिली. की आत्ताच कुठे ती तारीख जाहीर झालं असं मी आपल्या माध्यमातून समजलं. आता राम जन्मभूमी न्यास आहे, त्यांच्या ताब्यात ती वास्तू आहे. त्याने आधी आमंत्रण प्रधानमंत्र्यांना दिलेलं आहे. या निमित्तानं प्रधानमंत्री अयोध्येत जातील. आम्ही तर नेहमीच जातो. त्यांचं निमंत्रणाचा काय विषय आहे, किती लोक बोलवणार आहेत, सोशल डिस्टन्सिंगचं काय आहे राजकीय, आता हे राजकीय सोशल डिस्टन्सिंग किती पाळतात ते बघावं लागेल ना. उद्धव ठाकरेंनी पहिले मंदिर फिर सरकारचा नारा दिला, मात्र ते आधी सरकारचे मुख्यमंत्री झाले आणि आता राम मंदिर होतंय असा बाण प्रवीण दरेकरांनी चालवलाय. शेवटी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची पताका खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर अभिमानानं फडकवली असेल तर ते बाळासाहेबांनी फडकवली. आता जर उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून निमंत्रण येईलच, परंतु त्यांनी परत पवारसाहेबांच्या एनओसीची वाट बघू नये. उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमिपूजनासाठी पवारांच्या एनओसीची गरज नसावी असा चिमटाही दरेकरांनी काढला. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. अयोध्येत राम मंदिर बांधल्यानं कोरोना जाईल असं काही जणांना वाटतंय, हे शरद पवारांचं वक्तव्य होतं. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, प्राधान्य द्यायचं याचा निकाल प्रत्येक वेळेला घेत असतो. आम्हाला असं वाटतं की कोरोनामध्ये सापडलेले लोक आहेत त्यांना कसं बाहेर काढायचं, त्या कामाला आपण प्राधान्य देऊ. काही लोकांना असं वाटत असेल की मंदिर बांधून कदाचित कोरोना जाईल आणि त्या भावनेनं कदाचित त्यांनी हा कार्यक्रम घेतला असावा. मला माहिती नाही, त्याची काळजी मला माहिती नाही. राज्यात सुरू असलेल्या राजकीय रामायणावर काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिली आहे. श्रीराम हे तर दैवत आहे, श्रीराम सगळीकडे भरलेला आहे असंच आपण मानतो.
परंतु त्या रामाचं दर्शन घेण्याकरता आपण जगलो पाहिजे ना. आपण जगलो तर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. म्हणून प्रथम माणूस जगला पाहिजे, आपण जगलो पाहिजे, याकरता पावलं उचलणं आवश्यक आहे. तिकडून त्या सगळ्या कोरोनाच्या केंद्र सरकारच्या अपयशावर दुर्लक्ष करण्याकरता हा आता राम मंदिराचं पायाभरणी सुरू केली. देशाच्या राजकारणात 3 दशकांपेक्षा जास्त काळ राम मंदिराचा मुद्दा गाजतोय. आता राम मंदिराचं भूमिपूजन होऊन बांधकाम सुद्धा सुरू होईल, पण राजकीय रामायणाचं बांधकाम कधी थांबणार हा खरा सवाल आहे. उदय जाधवसह विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेकच्या नंतर काही महत्त्वाच्या बातम्या आहेत. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता बातमी क्रिकेटच्या मैदानातली. बातमी अशी आहे ती म्हणजे ICCनं आपला T20 वर्ल्ड कप अनिश्चित काळासाठी पुढे ढकललाय. भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये अद्यापही लॉकडाऊन केला जातोय आणि जगभरातला कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणावा त्या प्रमाणात कमी होताना दिसत नाही आहे. याचं सावट स्वाभाविकपणे क्रिकेट विश्वावर सुद्धा आहे. ICCनं T20 वर्ल्ड कप 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटप्रेमी या सामन्याची मोठ्या आवडीनं प्रतीक्षा करत असतात. मात्र यंदा कोरोनाचा कहर असल्यानं विश्वचषकाचे सामने पुढे ढकलण्यात आले. ICCच्या विश्वचषकाच्या संदर्भातल्या समितीच्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. अद्याप पुढच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती, काळजी घ्या. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर मास्कचा वापर करा. बाहेर पडल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग बाळगा. हात वारंवार धुवा.